नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे दादरला. म्हणजे आपला तर ते ड्रोन केअर एक्सपर्टमध्ये आपला एक डीजेचा ड्रोन दिला होता आपण रिपेअरला, तो आपण कलेक्ट करायला चाललो आहे. बिकॉज ऑफ आता कसं दिवाळी वगैरे सगळं मोसम सीझन चालू आहे, त्यामुळे तर आपण ते आता तो कलेक्ट करणार आहे. बिकॉज ऑफ आपल्याकडे टोटल 4 ड्रोन आहेत, तर आपला एक ड्रोन तिकडे रिपेअर लागला, आपल्याला चेक करायचं आहे. आणि शक्यतो आता दिवाळीमध्ये आपण आपला एक नवीन ड्रोन परचेस करतोय. ताई थांबा जरा थांबा, आपण आपलं नवीन ड्रोन परचेस करतोय. त्या ड्रोनचं नाव आपलं आहे DJI मिनी 5 प्रो किंवा मॅविक किंवा DJIचा 4 प्रो आला ना, मॅविक 4 प्रो, तो दोनपैकी एक कुठला तरी आपण एक नवीन परचेस करणार आहे. हल्लीच नवीन $470. बस ऑनलाइन चला निघालो आपण परत आपल्या प्रवासाला, रोजच्या रस्त्याला. काय चला, अरे यार झालं इकलेचा भाग नाही बेंचो, फक्त दिला म्हणून गाड्या चालवायच्या तुझे लढ बुद्धी झाला. हा ना यार, ठीक आहे तू आलाय तिकडून, मला मान्य आहे बरोबर. अरे पण आरामात घे जरा. तू काय 4 चाक आहे, राशन जाग्या उभा, आमचं काय, आम्ही जायचं गाडी खाली. ए भाई 12 वाजले 1 सेकंड 12 वाजले. एक कंटेंट आहे भाई, कंटेंट आहे, चालू उचल बेन. ह्या कॅमेराचं काय आहे, दरवेळीची नखरेत यार. वाजलेले आहे 12, म्हणजे 12 वाजून 1-2 मिनटं, म्हणजे आसपास 12च्या. त्यावेळेस तुम्ही गाणं लावू शकता का तुमच्या स्टोरीला, मला जाऊ द्या ना घरी आता अरे आपल्याकडे कंटेंटची कमी नाही, खूप कंटेंट आहे आपल्याकडे, फक्त सपोर्ट करणारी माणसं पाहिजे. अरे लाइफ में इतना बनाएंगे कि गिनने के लिए कम गिर जाएगा ना मेरे भाई. हाँ मेरी जान. आम्ही आता दादरच्या दिशेने, गाडी आमची एका ब्रिजवरती, गाडीची स्पीड आमची 30, 31, 32, गाडीचं पेट्रोल फुल, गाडीचे किलोमीटर झालेले आहेत 743. आणि आम्ही आमच्या दादरच्या दिशेने, परतून लागते ऊन, खाली झाला आहे आमचा धून, काय कळत नाही काय करायचं काय नाही, एवढं ऊन. देवा. तर मित्रांनो फायनली आपण इथं पोचलेलो आहे. हे आपलं आहे ड्रोन केअर एक्सपर्ट, ड्रोन सर्व्हिसेस, आणि हे ज्यांचं ऑफिस आहे. तुम्ही जर लिफ्टने येणार तर तुम्हाला 4th फ्लोअरला यायचं आहे, आणि 4th फ्लोअरला आल्यावरती ऑफिस आहे. चला आपण आतमध्ये एंटर करू. आपला मित्र गणेश आतमध्ये बसलेला आहे. पहिले चप्पल काढा इथं कंपल्सरी, इथून आपण एंटर केली. हे आता दिवाळीमुळं थोडं जरा काम चालू आहे. आणि हा परत आतमध्ये असं तुमचं बघा सुंदर असा लोगो लावलेला आहे. हे तर आपलाच पसारा पडला. आता जे आपण रिपेअरचा घ्यायला आलेलो ते सगळं आपलं शॉर्ट आउट झालेलं आहे, आपला सगळा पसारा आहे. आणि हे त्यांचं ऑफिस आहे. इकडे आपलं दुसरा अनिकेत सर म्हणून बसत, ते आज नाही आहे, थोड्या कामासाठी बाहेर गेलेत. आणि इथे आज आमचे गणेश सर, थांबा थोडे ते फोनवरती आहेत. हे त्यांचं स्वतःचं पर्सनलाइज, म्हणजे बोलतो ना आपण सर्व्हिस सेंटर, पाहू शकता. आता ते सध्या कुठला आहे, हा मिनी 4 प्रो रिपेअर करतात आहे. हा एअर 3S आहे, हे त्याचा RC आहे. हा परत मिनी 4 प्रो आहे, त्याचा RC आहे. असं आणि हा तुम्हाला माहिती आहे एक लेटेस्ट एक ड्रोन आला आहे
IZI मिनी जो इंडियन व्हर्जन आहे तो पण ठीकठाक ड्रोन आहे. पण तुमच्या वापरण्यावरती काय वापरत आहे तुमच्यावरती. आपला मेड इन इंडिया म्हणून त्याला सपोर्ट आहे, बाकी एवढं काय त्यात खास असं आहे नाही आहे. हां चल बस बरं ॲटिट्यूडमध्ये बस जरा एडिटला, आपलं एडिटच बोलतो आहे. हा आमचा सर्व्हिस एक्सपर्ट आहे. कोणतरी आलेलं आहे, एक सेकंड. कोणतरी आलेलं आहे, थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो काही गोष्टी. तर पहा आमचं इथं काम चालू आहे. मिनी 4 प्रोचं थोडं रिपेरिंगचं काहीतरी, रिपेरिंग नाही सॉरी, ह्याच्यात रिपेरिंग वर्ड येत नाही, सर्व्हिसिंग काहीतरी चालू आहे. माझा दुसरा फोन वाचतो आहे, एक सेकंड थांबा. कोणाचा फोन आला आहे मला बघू दे. कोण आहे यार हे कंपनीवाले का फोन करतात मला कळत नाही. यांचे सगळे नंबर मला सारखे ब्लॉक पण करायला लागतात. ब्लॉक करून सुद्धा यांचे 10 फोन येतात ते श्रुती आले बघा. आणि हा जो आहे हा आपला पहिला ड्रोन आहे सेम, म्हणजे हा दुसऱ्याच आहे पण आपल्याकडं पण हाच आहे. DJIचा हा मिनी 1 आहे. दुसरा आपल्याकडे तो ह्या बॅगेमध्ये दाखवतो मी तुम्हाला, एक छोटासा त्याचा लुक देतो. हा झालेला आहे. आता आपण याला घरी नेणार आहे. हा वाचा कुठला आहे, DJI Mavic Pro Platinum, इकडे तुम्ही नाव वाचू शकता. आणि हा ड्रोन आहे ना आपल्या इंडियात भेटत नाही, हा बाहेरून मागवलेला ड्रोन आहे. जो कोणी बघतो त्यासाठी सांगतो आहे, हा इथं इंडियात भेटत नाही. यूट्यूबला सर्च करून तुम्हाला मिळणार नाही ते कुठं आणि काय आहे ते. तर ह्याची प्लेसमेंट अशी आहे. हा आपण ठेवलेला आहे. याच्या बॅटरीज रिमोट आता ह्याला आपण घरी घेऊन जाणार आहोत बिकॉज त्याचं काम झालेलं आहे. तिसरा ड्रोन आपला घरी आहे आवाटा. आणि चौथा आपण प्लॅन करतो आहे. बहुतेक तो हा पण असू शकतो आणि किंवा हा पण असू शकतो. जो कुठला असेल तो तुम्हाला सांगू आम्ही लवकरच, दिवाळीमध्येच सांगू. ते करू का चॅरिटी स्ट्रीम. मित्रांनो मी खूप गरीब आहे, मला ड्रोन घ्यायचा आहे. माझे 3000 फॉलोअर्स आहे, प्रत्येकाने मला 1000 रुपये पाठव. तरीका आहे भीक मागणे का. तर आपलं तर काम झालेलं आहे आता आणि आपण तिथून निघणार आहे, कारण की आपल्याला ठाणा काढायचं आहे. ठाणा म्हणजे मुलुंड, तो पण राहिला राहण्यालाच आहे, आपल्या जवळचाच माणूस आहे. आणि त्याचं काम जे आहे ना म्हणजे खूप सुंदर काम आहे. तुमचं पण काय असेल, काय अडलं असेल तर बिंदास या, तुम्ही पण करू शकता. मी त्याचा ॲड्रेस आणि ते सगळं तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. त्यामध्ये हा ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची एखादी काही क्वेरी असेल ती सॉल्व्ह करू शकता. चला तर निघूया आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला. म्हणजे आपण आता निघणार घरी. बघा पुढचा ब्लॉग आपला कसा असेल ते. आता बघते कंटिन्युटी म्हणून मी रस्त्यावरती थोडं एक म्युझिक पार्टमध्ये टाकेल ऑडिओ. म्युझिक पार्टमध्ये काही व्हिडिओ असेल आणि मध्येच काय वाटलं तर एखादा बॉक्सचा पार्ट टाकून देईन मी. बस चला बाय बाय. आलो आपण खाली. खाना खा रे हुआ खाना खावा तर आपण आलेलो आहे खाली. ही बिल्डिंग, ही समोर आपली गाडी उभी आहे. दाखवतो तुम्हाला गाडी आपली इथं समोर उभी आहे. हे आपली गाडी आल्यापासून इथंच लावलेली आहे ॲज इट इज. आणि आज तर आपण ॲक्च्युअल KTM आणणार होतो, पण सीन असं आहे की थोडं सामान नेत होतं म्हणून आपण हिला घेऊन चाललो आहे. बघूया पुढचा प्रवास आपला कसा आहे ते. परत ती ट्रॅफिक यार. 2:23 झाले. आपण काहीतरी 12 वाजता आलो होतो. जवळजवळ 12, 1, 2 तास आपले गेलेले आहेत. त्याच्या झोपले काय चला.